नाईस. क्वालिफिकेशन छान आहे तुमची. थँक्यू सर. बरं, तुम्ही या आधी कुठे काम नाही केलं आहे का? म्हणजे सीव्ही वर तुम्ही काही कामाचा अनुभव एक्सपिरियन्स टाकला नाही आहे? काम केलं आहे सर कपड्याच्या दुकानामध्ये. गुड. पण का बरं ते काम सोडलं? सर मी डिग्री कपड्याच्या दुकानात काम करायसाठी नाही घेतली, ते माझ्या परिस्थितीने ते करायला भाग पाडलं. म्हणजे आता तुमची परिस्थिती चांगली आहे वाटते. सर तुम्ही मला छान पोस्ट द्याल तर माझी परिस्थिती नक्कीच चांगली होईल. बट सॉरी एक पोस्ट होती छान असिस्टंट मॅनेजरची, तुम्ही थोडे उशिरा झाले. आजच मी माझ्या शाळा आहे त्याला ऑफर लेटर दिलं, त्याला जॉईन केलंय, तर त्यासाठी सॉरी. सध्या तर आता माझ्याकडे कोणती काही वॅकन्सी नाही आहे. अरे सर तुम्ही कशाला सॉरी म्हणत आहात, मला तर याची आदत होऊ नये सर. इट्स ओके सर. थँक्यू सर. हा आहे महेश. कष्ट करून शिकला, नोकरी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्याला आशा तर मिळते पण नेहमी त्याच्या हाती निराशा येते. देखने दे अपने पॉकेट में कितना माल है. इसलिए भारत पीछे रह गया. से लोग यार कुछ भी सामने नहीं जाते और आमच्याला बी समोर जाऊ देत नाही. म्हणूनच भारत तरक्की नाही करता याच्या बहीणमान. कसं होणार आहे उद्या असे फाटके राहतील, एखाद्याला पाकिट मारायला समोर जाऊ देत नाही. पाकिट खाली ठेवतील, एखादी पाकिट काऊन घेऊन म्हणून तुम्हाला हे समजत नाही. आता दुसरा बकरा पाहा लागेल. चल फालतू ठेवायची जरा. हा चंदू आहे. हा महेश सारखा शिकला नाही पण त्याच्यासारखाच गरीब आहे. याला एकच छंद आहे, लोकांचे पॉकेट मारायचा. लावायला गेला कवा साला कवा येते रे. आलं वाटतं लवकर येणार रे. पाय मोदत येत आहे, दिमाग खराब. लावला ना बरोबर. आला थाडीस पासून डुबीत चालू, दिमाग खराब. एक काकडा फसत नाही. साला सकाळपासून एक आकडा नाही फसला. पूर्ण पैसे चालले गेले, डुबीत चाललो सकाळपासून. कोणी बी सुद्धा नाही झालं. कायले मी मटका विटका लावते, आकडे इकडे लावते. चांगले शोक नाही बे. तू फिरत नको जाऊ माया बरं. ते मायबाप पहिलेच कल्ला करते. तू शरीफ माणूस, मी लोफर आहो. माझ्यासोबत फिरत नको जाऊ. मी काय म्हणतो, आई बाबा पहिलेच राग करते मायाबर रात नको जाऊ. भेडो कोणचा आकडा आहे रे. अरे अजय भाऊ तिरी आली वाटते. होती का. हा साला नेहमी साला एकच दाण्याने आकडा जाते. साला माझी दुर्री होती. आता साला खिशात चाय सुद्धा प्याले पैसे नाही. साला पूर्ण मटक्यामध्ये घुसाडून टाकले मी ना पैसे. साला आता कुठून आणू पैसे मी. अजय भाऊ तुम्ही काम काऊन नाही करत. या सट्ट्यानं घर काही चालत नाही. अबे पण मी कोणाचं घर कायले चालवू. ते आपल्याला कसं पाहिजे माहिती आहे, झटपट पैसा आला पाहिजे असा. माहित आहे ते एक डायलॉग आहे ना, पैसा तो मैं यूं कमाऊंगा शॉर्टकट तरीके से. बरं ठीक जाऊ दे. दारू काय आहे का इसमें. हा आहे अजय उर्फ अजया. याला काम करून महिन्याचा पगार घेण्यात काहीच इंटरेस्ट नाही. ते मन आहे ना, देगा हरी पलंगावरी, तसा याचा ताल आहे. सॉरी एक पोस्ट होती छान असिस्टंट मॅनेजरची, तुम्ही थोडे उशिरा झाले. आजच मी माझ्या शाळा आहे त्याला ऑफर लेटर दिलं. अरे महेश, का करताय तू.
समोर रस्ता नाही, खाली नदी आहे. हा का झालं तुले? अबे कोणत्या सदम्यात आहे बे? का झालं सांगशील का आता? क्या बोलते पंटर लोग? क्या बोलते? कैसी चल रही मीटिंग? काय की चल रही? अबे मीटिंग नाही. अबे मी टायमावर पोहोचलो नसतो ना तर याची डायरेक्ट देवासोबत मीटिंग झाली असती. देवा? वो गलीकडे देवा? उसके साथ अपनी महेश भाई की मीटिंग थी? अबे शाळेला सुट्ट्या लागल्यावर मुलं मामाच्या गावला फिरायला जाते. फिरायला मिळते म्हणून सुट्ट्याची वाट पाहते आणि मी कामाची. सुट्ट्या कधी लागते आणि आईच्या कामामध्ये कधी हातभार लावतो याचीच वाट पाहत असायचो. माझे बाबा गेल्यावर आईनं खूप कष्ट केले आणि मला डिग्री होल्डर बनवलं. पण या डिग्रीचा का फायदा ज्याने 10 रुपये सुद्धा मी कमवू शकत नाही. भाई तू तो भी पढ़ा लिखा है, डिग्री वाला है, तेरे पास घर है, माँ है, तू इज्जत से रहता है, लोग तुझे प्यार से बुलाते हैं और मुझे पता है क्या कहते हैं, लोफर, पॉकेट मार, छपरी. बचपन में जब मेरी आँख खुली तो पता है मैं कहा था, जमुना दास अनाथ थाले. गोलमालचे 4ही पाठ पाहू ना भाऊ मी. महेश भाऊ तुला काम भेटलं पाहिजे, नाही भेटत आहे म्हणून तू दुखी आहे. आणि मला मोठं काम करायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून दुखी आहे. ओ भाई तू गली क्रिकेट छोड़, सीधा बोल कहना क्या चाहता है? पैसे कमवायच्या 101 मोठ्या मोठ्या आयडिया आहे माझ्याकडे. मग आयडिया कवा वापरते? 70 वर्षात झाल्यावर? पाय भाऊ पैशामध्ये इतकी ताकद आहे का हिंदी बोलणे वाल्याले मराठी बोलण्यात भाग पाडते. अज्या तुला म्हणायचं काय? सरळ सांग ना. माझ्याकडे एक प्लॅन आहे. इकडे इकडे महेश. वाह क्या बढ़िया आइडिया है. चला मग. चला.